नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुलुख महाराष्ट्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र दिलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी नव्या सहकार मंत्रालयाचं स्वागत केलंय, मात्र त्यातल्या त्रुटी सुद्धा दाखवून दिलेल्या आहेत. नवीन सुधारणा 97व्या घटना दुरुस्तीला धरून नसल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. एक व्यक्ती एक मत या निर्णयाला बाधा येते. शेअरच्या तुलनेत मतदानाचे अधिकार देण्यात आलेले आहेत. परस्पर शेअर विकण्याची परवानगी दिल्यानं मोठे उद्योजक शेअर खरेदी करण्याची भीती व्यक्त केली गेलेली आहे. असं झालं तर उद्योजकांचा सहकारावर कब्जा होऊ शकतो, याकडे लक्ष वेधण्यात आलेलं आहे. दुरुस्तीनंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अधिकार समान आहेत, त्यामुळे दोन शक्तीस्थळं तयार होतील. ऑडिटर नेमण्याचे अधिकार सहकारी संस्थांकडून आरबीआयकडे जाणार आहेत. सध्या ऑडिटसाठी 6 महिन्यांची मुदत आहे, मात्र नव्या नियमानुसार 3 महिन्यात ऑडिट करावं लागणार आहे. या सर्व मुद्द्यांकडे पत्राच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रफुल्ल, शरद पवार यांनी पंतप्रधानांना एक पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये सहकार मंत्रालयाबाबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. प्रफुल्ल, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? अजिंक्य, आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये दोन गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करू शकतो की जेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य पद्धतीचा उल्लेख केला गेला त्यावेळी प्रत्येकाचे अधिकार जे आहे अबाधित ठेवले गेले. त्यामध्ये संघीय सूची जी आहे ती करण्यात आली होती, म्हणजेच केंद्र सरकारकडे काही अधिकार असतील, म्हणजेच केंद्र सरकारचे नियम त्या ठिकाणी चालतील. दुसरी राज्य सूची करण्यात आली होती, त्यामध्ये राज्य सरकारचे सर्व अधिकार आणि नियम हे चालवले जातील. आणि ज्याला आपण म्हणतो सामायिक सूची, सामायिक सूचीमध्ये केंद्राचे काही अधिकार असतील, राज्य सरकारचे काही अधिकार असतील. अशा पद्धतीने ही रचना संघीय पद्धतीने करण्यात आलेली होती. पण आता 97 घटनादुरुस्तीमध्ये देखील ज्या पद्धतीनं राज्यांना काही अधिकार दिले गेलेले होते, त्यामध्ये देखील सहकार क्षेत्र जे आहे ते राज्याच्या अखत्यारीत म्हणजेच राज्य सूचीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला होता. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आता नवीन घटनादुरुस्तीमध्ये सहकारामध्ये म्हणजे सहकाराची स्थापना करणं, ते चालवणं, ते बरखास्त करणं, हे जे राज्याचा अधिकार होता तो संपूर्णपणे आता आरबीआयकडे जाणार, हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे आता जर सहकार पुन्हा जर सुरू करायचं असेल किंवा सहकार टिकवायचं असेल तर संपूर्ण अधिकार जे आहे ते लोकांनी निवडून दिलेल्या संस्थेकडे न राहता ते आता थेट आरबीआयकडे हे ठिकाणी जातील. त्यामुळे जे सहकारातले सदस्य आहेत, सहकारामध्ये निवडून आलेले आहेत, सहकार जे चालवतात, ज्यांनी भागभांडवल या ठिकाणी टाकलेलं आहे, असे जे संचालक मंडळ आहे, संचालक बोर्ड आहे, ते केवळ आता नावाला उरेल आणि संपूर्ण कारभार जो आहे तो आरबीआय करेल. अशा पद्धतीने ही दुरुस्ती आहे. त्या संदर्भातलं हे पूर्ण पत्र लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने सहकाराचे कायदे जे आहेत ते 97व्या घटनादुरुस्तीनुसार ज्या ज्या पद्धतीनं सहकाराला अधिकार देण्यात आले आहेत, म्हणजेच सहकार संस्था स्थापन करणे, ती चालवणे, ती बरखास्त करणे, या संदर्भातले जेवढे अधिकार दिलेले आहेत ते राज्यसूचीमध्ये आहेत. त्यामुळे केंद्राने त्याच्यात हस्तक्षेप करू नये या संदर्भातली भूमिका जी आहे ती शरद पवारांनी आपल्या या संपूर्ण पत्रात मांडलेली आहे. आणि जर संपूर्ण अधिकार जे आहेत ते लोकांच्या ऐवजी तर थेट आरबीआयला दिले तर कुठेतरी सहकार मोडीत निघेल, हा देखील सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. बिलकुल प्रफुल्ल, आणखीन एक मुद्दा तो म्हणजे मोठे जे उद्योजक आहेत ते शेअर खरेदी करू शकतील, ही एक भीती व्यक्त केली गेलेली आहे. आणि या सगळ्यासोबत काय काय गोष्टी होऊ शकतात, शक्यतांबद्दल मोठ्या प्रमाणात बोललं गेलंय, त्या बाबी नमूद केल्या गेलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी पाहता ही जी चर्चा आजची झाली, या चर्चेमध्ये याच प्रमुख मुद्द्यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याची देखील शक्यता व्यक्त केली गेली होती. प्रफुल्ल, या सगळ्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे की सहकारामध्ये जेव्हा तुम्ही शेअर भांडवल या ठिकाणी घेतात तर त्या बदल्यात तुम्हाला शेअर दिले जातात. पण किती तुम्ही 1 शेअर घेतला, 1000 शेअर घेतले, 100 शेअर घेतले, किती शेअर घेतले तरी मतदानाचा अधिकार जो आहे तो एकच पद्धतीने या ठिकाणी दिला जाईल. आणि जेव्हा तुम्हाला शेअर खरेदी करायचे असतील तर ते विक्री करायची असतील तर ते संस्थेकडे परत द्यायचे असतात. पण आता जर हे नवीन कायद्यानुसार शेअर विक्री तुम्ही परस्पर जी आहे ती इतरांना करू शकतात. म्हणजेच आता समजा मी 10 शेअर्स या ठिकाणी घेतले आहेत, त्यातील 1 शेअर माझ्याकडे, म्हणजे मला
मतदानाचा एक अधिकार असेल. मी जर दुसऱ्याला एक शेअर विकला तर त्याला मतदानाचा अधिकार द्यावा का? आणि जर अशा पद्धतीने मतदानाचा अधिकार त्याला दिला गेला तर नक्कीच बाहेरची मंडळी जी आहे ती सहकारामध्ये घुसतील. आणि सहकाराचा जो हेतू होता की लोकांसाठी चालवलेली जी चळवळ आहे त्या चळवळीचा कुठेतरी फार्स या ठिकाणी समोर येईल. आणि त्यामुळेच कुठेतरी या संपूर्ण सहकाराला जर वाचवायचं असेल किंवा मोठ्या उद्योजकांकडनं जर वाचवायचं असेल तर एक मत एक अधिकार हा जो तत्व आहे हे राहिलं पाहिजे. त्याचबरोबर शेअर विक्री जी आहे ती इतर कोणाला न करता तो शेतकरी आणि त्या भागातल्या लोकांना ती केली जावी ही प्रामुख्याने भूमिका आहे. बिलकुल प्रफुल्ल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि यानंतरची बातमी देखील आपण बघूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दिल्लीमधल्या पंतप्रधान कार्यालयात ही भेट झालेली आहे. सकाळी ही भेट पार पडली. जवळपास 50 ते 57 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली. येत्या पावसाळी अधिवेशनातली विधेयकं, शेतकरी आंदोलनं, नव्यानं निर्माण झालेलं सहकार खातं, राज्यातल्या काही नेत्यांची ईडी चौकशी अशा विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येते. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 ते 57 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळते. पंतप्रधान कार्यालयात ही बैठक पार पडली, ही भेट झाली आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा देखील करण्यात आली. पवार साहेबांनी या बँकिंग रेग्युलेटरी कायद्यामध्ये जे बदल घडवण्यात आलेले आहे त्यामुळे तो खातेदार असतील, शेअर होल्डर असतील, बँक्स असतील, त्यांच्या इंटरेस्टच्या विरोधात कसं आहे हे सगळं पत्राद्वारे साहेबांनी मोदी साहेबांसमोर विषय ठेवला. पूर्वी नाबार्डचं बंधन या सगळ्या बँकांवर होतं, पण ते नाबार्डचं बंधन केंद्र सरकारने काढून रिझर्व्ह बँकेचं बंधन घातलेलं आहे. देशामध्ये राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका या लोकांना दाद देत नाहीत. म्हणून सहकारी क्षेत्र महाराष्ट्रात, गुजरातमध्ये अतिशय भक्कमपणाने उभं राहिलं. त्यात बँका अतिशय चांगल्या चालतात. त्या बँकांना आता निर्बंधात आणण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेने केलेलं आहे आणि त्याच्याविषयी हे निर्बंध कमी करावेत याचा आग्रहाने मागणी करण्यासाठी पवार साहेब आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना भेटलेले आहेत. एक या राष्ट्रातला एक प्रमुख नेता जो कृषी आणि सहकार क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका अनेक वर्ष बजावतात असे शरद पवार हे प्रधानमंत्र्यांना जेव्हा भेटतात आणि चर्चा करतात तेव्हा तुम्ही त्यात राजकारण कशा करता काढताय. महाराष्ट्रामधले काही विषय असू शकतात, विशेषतः सहकार क्षेत्राच्या संदर्भातले विषय देशातले आहेत, कृषी संदर्भातले विषय देशातले आहेत आणि शरद पवार अशा विषयांवर प्रधानमंत्र्यांना अधूनमधून भेटत असतात अशी माझी माहिती आहे. असे काही विषय घेऊन पवारसाहेब भेटले असतील तर माझी काही पवारसाहेबांशी आज चर्चा झाली नाही किंवा त्यांना भेटलो नाही. पण मला जे वाटतं यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. म्हणून आपल्याकडे काय झाले, नुसतं कुठलंही काय झालं का तर्क वितर्क काढले जातात. मी तर आपल्याला विनंती करेन की एकदा तुमचा एक व्हाईट पेपर काढा सादरचा आणि त्याच्यावर लिहा की आम्ही किती दिवसात सरकार पडेल हे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी शपथ घेतल्यापासून सांगत आलो किंवा ते सगळे कुडबुडे ज्योतिषी तुमचे. काय घडलं, काय नाही घडलं. सरकार छान चाललंय, अतिशय सुसंवादाने सुरू आहे. बाहेरचं राजकारण वेगळं आहे. त्यावर सुद्धा शरद पवार साहेबांनी एक छान वाक्य केलं, आम्ही सरकार चालवतो, पक्ष नाही चालवतो. तर पक्षाची भूमिका असू शकते परंतु इथं पक्षापेक्षाही राष्ट्राची भूमिका आहे. या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चेला यावेत. पवारांचं काय असू शकतं तर सहकार कायद्याच्या विषयातली स्पष्टता करून घेणं, हे काय नवीन तुम्ही काढलं. पवारांच्या आणि मोदींच्या भेटीचं काय असू शकतं तर प्रामुख्याने कृषी कायद्यावर काय करायचं की जवळजवळ इतके महिने लोक बसलेले आहेत. पवारांच्या भेटीमध्ये आणि मोदींच्या भेटीत काय असू शकतं तर ओबीसीच्या विषयामध्ये पुन्हा एकदा त्यांचा जो भ्रम आहे की केंद्राने डाटा दिला पाहिजे असे विषय लोकसभा आणि राज्यसभेच्या आधी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटून त्यांनी जे त्यांच्या पक्षाचे आणि मतदारसंघाचे विषय आणलेले असतात ते पुश करायचे असतात. ही नॉर्मल भेट आहे असं माझं मत आहे. पण तरीही काय घडलं असेल तर ते मला माहीत नाही. आमचा संघर्ष तर या ठिकाणी 24 तास चालू असतो.
भारतीय जनता पार्टी काय निवडणूक ओरिएंटेड पार्टी नाही आहे आणि त्याच्यामुळे दिल्लीतली भेट आणि इथला संघर्ष असं काही संदर्भ नाही आहे. पवारसाहेब राज्यातले एक मोठे नेते आहेत देशातले. पंतप्रधान मोदी साहेबांकडे काही विषय असतील, कामं असतील, महाराष्ट्रातले वेगळे विषय आहेत, देश पातळीवर काही चर्चा आहे. पक्षानं नवी जबाबदारी दिल्यास ती स्वीकारण्यास तयार असल्याचं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलंय. अमित ठाकरे मनसे विद्यार्थी सेनेच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेतही यातून मिळत आहेत. राज्यात आगामी काळात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या दृष्टीनं मनसे आता सक्रिय होऊ लागल्याचं दिसतंय. नाशिकची जबाबदारी तुम्ही घेणार आहात असं कळतं आहे. कार्यकर्त्यांची पण ती इच्छा आहे. मला साहेब जी जबाबदारी देतील ती मी घ्यायला तयार आहे आणि त्याला मी 100% यश द्यायचा प्रयत्न करणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. नाशिक दौऱ्यानंतर राज ठाकरे आता पुणे दौरा करणार असल्याचीही माहिती मिळतेय. रविवारी रात्री राज ठाकरे पुणे मुक्कामी असणार आहेत. राज ठाकरे पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतील. आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेनं मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. नाशिक, पुणे या शहरांमध्ये मनसेची चांगली ताकद होती. 2012 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत मनसेनं मुंबईसह नाशिक आणि पुण्यात चांगलं यश मिळवलं होतं. मात्र नंतरच्या काळामध्ये मनसेची ताकद हळूहळू कमी झाली. मात्र मनसेची संघटनात्मक बांधणी देखील झालेली आहे. त्यामुळं या जोरावर पुन्हा एकदा यश मिळवण्याची मनसेला खात्री वाटते. चंद्रकांत दादांनी असे संकेत दिले की मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला समजा तर एकत्र येण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. सोडला की घेतला? सोडल्यास हिंदुत्वाचा घेतल्यास परप्रांतीयाचा मुद्दा सोडल्यास एकत्र येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अजून त्याला सगळ्या गोष्टीला वेळ आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होतील. अजून त्याला सगळ्या गोष्टीला वेळ आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होतील. परप्रांतीयांबद्दलची भूमिका म्हणजे राजसाहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की जे महाराष्ट्राला हवं आहे. पण एकट्या राजसाहेबांवर महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण सेनेचं सरकार येणं आणि त्यातून राजसाहेबांच्या व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला फायदा होणार नाही हे म्हणणं सुद्धा याच्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांना रिॲक्ट होऊ शकतो. पण माझं म्हणून काही विश्लेषण आहे का आणि राजसाहेबांनी व्यापक राजकारणात आलं पाहिजे, बरोबरपणे ते आलं पाहिजे. ते भाजपाच्या बरोबर येणं हे भाजपला आता त्यांच्या परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेबद्दल 80% स्थानिकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, मिळायलाच पाहिजे. कायदा आहे महाराष्ट्रात. पण मग कुठेच परप्रांतीय नको असं आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे आमचं त्यावर दुमत आहे. माहीत नाही, राजकारण हा असा प्रकार आहे की जिथे एका रात्रीत सगळं बदलतं. मनसे अध्यक्ष आगामी निवडणुकांसाठी सज्ज होत असतानाच मनसेला एक धक्का बसलेला आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसेचे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. पक्षातल्या राजकारणाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश केल्याचं शिरोडकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय. याच संदर्भात आदित्य शिरोडकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी हातावरती शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मनसेला मोठा झटका भेटलेला आहे. आपल्यासोबत आता आदित्य शिरोडकर, आपण थेट त्यांच्याशी बोलूया. तुम्ही काल शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे. पक्षांतर करावं असं का वाटलं तुम्हाला? काय करणार? एक तर सर्वात पहिलं म्हणजे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांची कार्यपद्धत खूप चांगली आहे. त्या कार्यपद्धतीनेच प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि यापुढे जे काही समाजकार्य घडेल ते उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखालतीच करीन आणि शिवसेनेत राहूनच करीन. पण तुम्ही मनसेच्या स्थापनेपासून मनसेमध्ये आहात, ॲक्टिव्ह होतात. मग असा अचानक का एकाएकी निर्णय तुम्हाला घ्यावा लागला? काय कारण आहे त्यामागचे? हा निर्णय काय असा एकाएकी अचानक घेतलेला नाही. हा ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ज्या काही गोष्टी पक्षात होत गेल्या, जे नेत्यांबरोबर मतभेद होत गेले, त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ईडी ही स्वायत्त संस्था आहे, ईडी ही केंद्राच्या अखत्यारीत काम करते, त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही असा टोला लगावला.
तर काही घडलं नसेल तर चौकशीला घाबरण्याचं कारण नाही असाही टोला त्यांनी लगावताना आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात नसल्याचंही स्पष्ट केलं। मात्र याला उत्तर देताना जयंत पाटील यांनी ईडी ही चंद्रकांत दादांच्या सल्ल्यानं वागत असल्याची टीका केलेली आहे। हे अनेक वेळा निष्पन्नही झाल्याचं त्यांनी म्हटलंय। ईडीच्या कारवाई करण्याच्या मुद्द्यावरनं आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा रंगताना दिसतायत। दोन्ही पाटलांमध्ये शाब्दिक युद्ध देखील रंगल्याचं आपण पाहिलं। ईडीच्या कारवाईवरून चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला, तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी देखील ईडीच्या कारवाईवरून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे। ईडी ही एक केंद्रीय स्तरावरची केंद्राची एक स्वायत्त आर्थिक गुन्ह्यांच्या संबंधातली संस्था आहे। ती माझ्या माहितीप्रमाणे किंवा बरोबर आहे माझी माहिती त्याप्रमाणे केंद्राच्या फायनान्स डिपार्टमेंटच्या अंडर आहे। तर मी त्याच्याबद्दल टिप्पणी करण्याचं किंवा मला त्याची काही माहिती असणं काही कारण खरं म्हणजे काही घडलं नसेल तर मग चौकशाला घाबरण्याचं कारणच नाही। चौकशा होतील आणि काही नाही असं निष्पन्न होईल। ईडी चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने वागते आहे हे अनेक वेळा निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळं देशात आणि महाराष्ट्रात सगळ्यांनाच माहिती आहे की कशासाठी सरकार पाडण्यासाठी जे काही शक्य आहे ते प्रयत्न ही लोक करतात आणि ईडी किंवा CBI अशा साधनं ही आमच्या राज्यातल्या विरोधी पक्षांची सल्लामसलत करून कारवाई करतात। हे अतिशय दुर्दैवी आहे आणि याची खंत आम्हाला आहे। मुलुख महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। मुलुख महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एकीकडे पंतप्रधान मुख्यमंत्री गर्दी न करण्याचं, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचं आवाहन करतायत आणि दुसरीकडे राज्यातल्या मंत्र्यांकडूनच या नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचं चित्र बघायला मिळतंय। इंधन दरवाढी विरोधात सोलापूरमधल्या सुपर पेट्रोल पंप इथं काँग्रेसनं आंदोलन केलेलं होतं। या आंदोलनाला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झालेली होती। या विरोधात आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह NSUIच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल झालाय। कोरोना विषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल झालाय। तर दुसरीकडे सोलापुरातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी हजेरी लावलेली होती। महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। यावेळेला अनेकांनी आपल्या चेहऱ्यावर साधा मास्कही लावलेला नव्हता। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मेळाव्यामध्ये झालेल्या गर्दीवर जयंत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आपण कोणत्याही नियमांचा भंग करता येणार नाही आपल्याला। त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळा। जे उभे आहेत त्यांनी जर बाहेर गेलं तर जरा बरं होईल। आपल्याला मर्यादा आहेत आणि एका मर्यादेच्या पेक्षा जास्त गर्दी योग्य नाही। आपण परवानगी कार्यक्रमाला घेतलेली आहे, त्या कार्यक्रमाच्या परवानगीप्रमाणे हा कार्यक्रम व्हावा, त्याच्या मर्यादा कोणी ओलांडू नये। त्यामुळे कृपया दिलेली परवानगी जी आहे त्याचा भंग करू नका। एवढी गर्दी अपेक्षित नाही आहे, तुम्ही सगळ्यांनी जरा बाहेर गेलात तर बरं होईल। सोलापुरातल्याच या दोन घटना, काँग्रेसच्या इंधन दरवाढीच्या आंदोलनामध्ये गर्दी झाली, नियमांचं उल्लंघन झालं म्हणून कारवाई झाली, गुन्हा दाखल झाला। याच संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। प्रणितीजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। एकीकडे आपण पाहतो आहोत कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केलं म्हणून आपल्या विरोधात आणि NSUIच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळालेली होती। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, कालचं जे आंदोलन झालं ते ऍक्च्युली 5 मिनिटासाठी होतं। परवानगी मागितली गेली होती। प्रणिती शिंदे यांचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र आपण पाहिलं एकीकडे इंधन दरवाढी विरोधातलं हे काँग्रेसनं आंदोलन केलं आणि या आंदोलनानंतर कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं म्हणून गुन्हा दाखल झाला
आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आणि काही कार्यकर्त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा होता। या मेळाव्यात शेकडोंची गर्दी झाली। मेळाव्याला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते। सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते। मात्र या वेळेला देखील कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन होऊन सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही, तशी बातमी अजूनपर्यंत समोर आलेली नाही। यामागचं नेमकं काय कारण हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। मंत्र्यांकडून लोकप्रतिनिधींकडून या सगळ्या नियमांचं उल्लंघन होतंय आणि त्यामुळेच एका घटनेनंतर कारवाई झाली, मात्र दुसऱ्या घटनेनंतर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुलुख महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।